इयत्ता 7वीच्या मराठी तासिकेसाठी मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ झाली आहे शब्दलेखनाची. मला वाटतं तुम्ही तयार असालच. माझा पहिला शब्द आहे घरट्यात. घरट्यात. पुन्हा एकदा सांगते, घरट्यात. घरट्यात. झालं. दुसरा शब्द आहे आसू. आसू. माझ्या उच्चारणाकडे नीट लक्ष द्या, तर उकार वेलांटी कसं लिहायचंय तुम्हाला कळेल. पुन्हा एकदा सांगते, आसू. आसू म्हणजे अश्रू. झालं लिहून. तिसरा शब्द आहे लख. लख. जोड शब्द वगैरे असतील तर नीट लक्ष द्यायचं आहे. जोड शब्द असताना शब्दावर जोर दिला जातो. लख. मुलांनो, सगळेच शब्द लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. चौथा शब्द आहे उडुनिया. 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 तुमची वर्कबुक, टेक्स्टबुक सगळं बंद असेल. फक्त रफ बुकमध्ये पेनाने तुम्ही हे लिहित आहात. माझा चौथा शब्द होता उडुनिया. उडुनिया. टू फ्लाय. झालं लिहून. आणि पाचवा शब्द आहे गुण्या गोविंदाने. एकच शब्द आहे, गुण्या गोविंदाने. गुण्या गोविंदाने. झालं लिहून. वाचून घेऊ एकदा. पुन्हा एकदा चेक करा. पहिला शब्द होता घरट्यात. घरट्यात. दुसरा शब्द होता आसू. आसू. तिसरा शब्द होता लख. चौथा शब्द होता उडुनिया. 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 आणि पाचवा शब्द होता गुण्या गोविंदाने. गुण्या गोविंदाने. एकच शब्द होता. उत्तर नेहमीप्रमाणे शेवटच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मिळतील. आता आपण पुढे जाऊया. त्या अगोदर मला एक सूचना द्यायची आहे. मुलांनो, कविता तिसरी माझ्या अंगणात या कवितेची प्रश्नोत्तर आपण घेत आहोत. मुलांनो, करोनामुळे सरकारने तुमच्या पाठ्यपुस्तकातील म्हणजे टेक्स्टबुकमधील काही पाठ वगळलेले आहेत, म्हणजे कमी केलेले आहेत या वर्षीच्या अभ्यासक्रमातून. तर त्यामध्ये तिसरी कविता माझ्या अंगणात, ज्याचे कवी ज्ञानेश्वर कोळी आहेत, ती कविता वगळली आहे.
म्हणजेच अभ्यासातून कमी केलेली आहे. पण त्याचे प्रश्न उत्तर जरी आपल्याला लिहायचे नसले तरी त्यातली व्याकरणाचा जो भाग आहे तो सगळाच्या सगळा आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि त्यामुळे ते प्रश्न मी घेणार नाहीये. फक्त कविता तिसरी मधील आपण शेवटचे जे व्याकरणाचे प्रश्न आहेत ते अभ्यासणार आहोत, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर पाठ चौथा गोपाळचे शौर्य, याचे लेखक आहेत लक्ष्मी कमल गेडाम. तर हा पाठ सुद्धा वगळण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. हे झालं भाग 1 मधील. आता भाग 2 मधील पाठ 13 अदलाबदल, याचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. तर हा पाठ सुद्धा वगळण्यात आलेला आहे. आणि या तीनही म्हणजे 2 पाठ आणि एका कवितेचे आपण फक्त प्रश्न उत्तर घेणार आहोत. चला जाऊया तर मग. कविता पहा तुमची. आता वर्कबुक उघडायचं आहे सगळ्यांनी. वर्कबुक मधलं पान नंबर 14 1414. माझ्या अंगणात ही जी कविता शिकवली आहे ना, त्याचा प्रश्न तिसरा काढा वर्कबुक मधला. आता तो तिसरा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काय बरं? प्रश्न 3. तुमच्या समोर टेक्स्टबुक ओपन करून ठेवायचं आहे. कविताला अभ्यासाला नसली तरी त्याचे व्याकरणाचा भाग आपण सोडवणार आहोत. आपल्याला व्याकरणाचा भाग आहे. तुमचं टेक्स्टबुक उघडायचं आहे, त्यामधली कविता समोर ठेवायची आहे आणि 1-2 मिनिटं तुम्हाला मी देणार आहे. खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा, असा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये शब्द दिला आहे पडलं, डुले, खावा, माय, घरामंदी आणि आसू. तर हे जे शब्द आहेत हे ग्रामीण भाषेतले शब्द आहेत. आणि मराठी भाषेमध्ये म्हणजे प्रमाण भाषेमध्ये याला काय शब्द आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. मी उत्तर देणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा हे सोडवायचं आहे. चला, तुमची वेळ झालेली आहे. आता तुम्ही ती कविता बघून तुम्हाला काही अर्थबोध होतो का ते बघा. सापडतंय का? मिळतंय? चला उत्तर बघूया आपण आता याची. पडलं. पडलं म्हणजे पडले. लिहायची घाई करू नका, लिहायला वेळ देणार आहे. डुले. डुले म्हणजे डोलणे, डुलणे. खावा. खावा म्हणजे खाणे. माय. माय म्हणजे कोण? आई. घरामंदी म्हणजे घरामध्ये. आणि आसू. आसू म्हणजे अश्रू. चला आता लिहून घ्या. तुमच्या वर्कबुक मध्ये पेनाने लिहायचं आहे. छान सुवाच्य अक्षरात लिहा. शब्दलेखन करताना चुकू नकात. नीट पाहून लिहायचा प्रयत्न करा, जसंच्या तसं शब्द लिहिला पाहिजे. चुकू नकात. आणि श्र नीट काढा. श्रू दुसरा आहे.
झालं. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे, तुम्ही पाहिलेल्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. हा प्रश्न 6वा आहे. प्रश्न 6 बघा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. तुमच्या वर्कबुकच्या 15 नंबर पेजवर या आणि तिथे प्रश्न 6 दिलेला आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. तर त्यामध्ये 1, 2, 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यातले 2 प्रश्न जे आहेत हे कवितेशी रिलेटेड आहेत आणि म्हणून आपण ते घेणार नाही आहोत. पण हा स्वमताचा प्रश्न आहे. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. बघा, तुम्ही इकडे तिकडे फिरत असता, गावाला जात असता किंवा जाता येता तुमच्या बाजूला एखादं शेत असतं. मग त्या शेतामध्ये तुम्ही पाहिलेलं जे शेत असेल त्यामध्ये जे धान्य असेल त्या धान्याच्या शेताचं, धान्य म्हणजे ग्रेन, त्याचं वर्णन थोडक्यात करायचं आहे. बघा बरं काय उत्तर असेल तुमचं. विचार करा, मग मी माझं उत्तर सांगते तुम्हाला. दिले का भेट एखाद्या शेतात वगैरे? तुमचं स्वतःचं शेत असेल किंवा काका काकूंचं असेल, आजीकडचं असेल, मामाकडचं शेत असेल किंवा एकदा तुम्ही मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या शेताकडे गेला असाल. चला आता आपण माझं उत्तर बघूया. लिहायची घाई करू नका, लिहायला वेळ देणार आहे मी. सुट्टीत मी आमच्या गावी जाते. तिथे आमचे मोठे घर आहे. काका काकू, आजी आजोबा, दादा ताई सर्व तेथेच राहतात. गावी आमची खूप मोठी शेती आहे. आम्ही सर्व सुट्टी गावीच घालवतो. गाय बैल आहेत आमच्याकडे. शेतावर बैलगाडीनंच जातो. भात, मका, ऊस यांची शेती आम्ही करतो. भाताच्या लोंब्या कापायला व चिखलात भाताची रोपं लावताना खूप मजा येते. भाताचं पीक मोठं झाल्यावर ते वाऱ्यावर डुलताना छान वाटतं. शेतात जाऊन कणसं भाजून खायला, ऊसाची चिप्पाडं खायला मजा येते. मुलांनो, हे माझं उत्तर आहे. हे तुम्हाला लिहायचंय पण त्या अगोदर समजून घ्यायचं आहे. आता तुम्ही एखादं शेत पाहिलेलं आहे का असा प्रश्न विचारलाय आणि त्या पाहिलेल्या धान्याच्या शेताचं वर्णन तुम्हाला लिहायला सांगितलं आहे. मग आपण कुठे बघितलंय? तर आम्ही सुट्टीमध्ये गावाला जातो. मग तिथे आपलं काय असतं? घर असतं. त्या घरी कोण राहतात? काका काकू, आजी आजोबा, दादा ताई, अजून कोणीतरी असतील. तर सगळे तेथेच राहतात. आणि गावी काय आहे तर तुमची खूप मोठी शेती आहे आणि सगळी सुट्टी आम्ही गावीच घालवत असतो. कारण का? तर आमच्या गावाला गाय बैल आहेत आणि शेतावर जायचं असेल तर बैलगाडीनंच प्रवास करावा लागतो. एकदम मज्जाच मज्जा. बरं, आता आम्ही आमच्या शेतामध्ये काय काय लावतो? तर भात म्हणजे तांदूळ. तुम्ही ज्याचं जेवण करता, भात असतो ना, तांदूळ, तो तांदूळ जे ग्रेन म्हणून वापरतात त्याला भात असं म्हटलं जातं. त्यानंतर मका जो तुम्हाला अतिशय आवडतो आणि ऊस, शुगर कॅन याची शेती आम्ही करतो असं मी म्हटलं आहे. त्यानंतर पुढे लिहिलंय मी, भाताच्या लोंब्या कापायला व चिखलात भाताची रोपं लावताना खूप मजा येते. मुलांनो, जेव्हा चिखल असतो ना, चिखल केला जातो भाताची, म्हणजे ज्याला तांदूळ येतो, तांदूळ हे ग्रेन आहे. तांदूळ येण्यासाठी जे झाड लावावं लागतं त्याला रोप असं म्हणतात, भाताचं रोप. तर हे रोप लावताना चिखल केला जातो शेतामध्ये आणि हे लावताना चिखलामध्ये खेळायला मिळतं म्हणून मजा येते. त्यानंतर भात ज्या वेळेला मोठं होतं, त्याचं झाड किंवा रोप मोठं होतं, त्यावेळेला ते ग्रेन लागलेलं असतं, त्याला लोंब्या असं म्हणतात. तर त्या लोंब्या कापून घरी आणल्या जातात. बरोबर, मग झोडणी होते वगैरे वगैरेची प्रोसिजर नंतर होते. मग ह्या भाताच्या लोंब्या म्हणजे ती छोटी कणसं ती कापायला खूप मजा येते. जेव्हा भाताचं पीक मोठं होतं
त्यावेळेला वारा येतो, त्या वाऱ्यावर ते पीक डोलताना असं छान वाटतं. असं वाटतं की ते पीक त्या वाऱ्यावर नाचत आहे. आणि हिरवीगार शेती बघून तर खूपच बरं वाटतं. कारण शहराकडे हे वातावरण नसतं. त्यानंतर शेतात जाऊन कणसं भाजून खायला. आता कणसं म्हणजे काय? तर मक्याचं कणीस. म्हणजेच शेतावरच चूल पेटवली जाते. त्या चुलीवर तो मका भाजून खायला मिळतो. त्याला आपण कणसं भाजून खाणं असं म्हणतो. आणि ऊस आहे लावलेला शेतामध्ये, आणि म्हणून तिथे जाऊन चिप्पाडं खायला मजा येते. ऊसाची चिप्पाडं म्हणजेच काय? तर ऊस कापून त्याचे तुकडे केले जातात, त्याला चिप्पाडं असं म्हटलेलं आहे. मुळातच शेतावर गेल्यानंतर सुरी वगैरेची सोय नसते, मग ते दातानेच ओढून त्याचे तुकडे करून खायचे. त्याला चिप्पाडं असं म्हणतात. म्हणजे हे सगळं करायला गावाला खूप मज्जा येते. तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेल, बरोबर ना? चला तर मग आता लिहायला सुरुवात करा न चुकता. आता लिहिण्याच्या अगोदर एक सूचना लक्षात घ्या. पान नंबर 15 प्रश्न 6 मधला तिसरा प्रश्न हा आहे. उत्तर मोठं आहे, तर तुम्ही वरचा प्रश्न कॅन्सल करून त्या ज्या जागा दिलेल्या आहेत त्याच्यात तुम्ही उत्तर लिहू शकता, किंवा तुमच्या नोटबुकमध्ये ग्रामरला जी बुक केलेली आहे ना, हिंदी आणि मराठीची मिक्स बुक 2 भागामध्ये डिवाइड केलेली आहे, त्यात तुम्ही लिहू शकता, किंवा इथेच जागा जेवढी आहे त्याच्यात लिहून तिथे पेपर चिकटवला तरी चालेल. तुम्हाला जसं वाटणार आहे तसं तुम्ही लिहा, पण उत्तर मात्र लिहायचं आहे. चला सुरुवात करा लिहायला. सुट्टीत ट ला ट जोडायचा नाहीये, म्हणून पहिल्या ट चा पाय मोडलेला आहे. सुट्टीत म्हणून टी दुसरा लिहिलेला आहे. मी आमच्या गावी जाते. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. तिथे ती पहिला. आमचे मोठे घर आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. काका काकू. स्वल्पविराम. आजी आजोबा. स्वल्पविराम. दादा ताई. सर्व तेथेच राहतात. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. गावी आमची चीची दुसरी वेलांटी. खूप मोठी ठीची वेलांटी दुसरी. शेती आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. आम्ही सर्व सुट्टी. पुन्हा ट चा पाय मोडायचा आणि मग टी लिहायचं आहे. गावीच घालवतो. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. गाय बैलही आहेत आमच्याकडे. मी थोडंसं वाक्य वेगळं करून दिलंय. आमच्याकडे गाय बैलही आहेत असं सगळेच वापरतात वाक्य, म्हणून मी थोडं उलटं केलंय. गाय बैलही आहेत आमच्याकडे असं दिलंय.
वाक्य संपल्यावर पूर्णविराम द्यायचा आहे. शेतावर बैलगाडीनच जातो. पूर्णविराम. भात स्वल्पविराम. मका स्वल्पविराम. ऊस. आता ऊ लांबवला म्हणून ऊ कसा येणार? दुसरा येणार, शेपूटवाला ऊ. ऊस यांची शेती आम्ही करतो. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. बघा, शेती आम्ही शब्द असतो ना, त्याच्या शेवटी वेलांटी आली, उकार आला, तर ती 99% दुसरी वेलांटी, दुसरा उकार असाच येतो. हे लक्षात ठेवायचंय. आता पुढे कंटिन्यू करा. भाताच्या लोंब्या, अर्धा ब य ला लावायचंय, कापायला व चिखलात भाताची रोप, एक रोप अनेक रोप म्हणून प वर अनुस्वार दिलेला आहे. लावताना खूप मजा येते. खूप लांबवलंय म्हणून खू कसा येणार? दुसरा येणार. खूचा उकार दुसरा आहे. खूप मजा येते. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. भाताचे पीक मोठं झाल्यावर ते वाऱ्यावर डुलताना छान वाटते. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. शेतात जाऊन कणस, एक कणीस अनेक कणस, सोबत अनुस्वार द्यायचा आहे. भाजून खायला स्वल्पविराम. उसाची, शेपूटवाला ऊ आहे, चिप्पाड म्हणजे चिपा, कापा, तुकडे, खायला मजा येते. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. घाई झाली असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि मग तुम्ही लिहा हे. चला, आता मी पुढच्या स्लाइडवर जाते. आता प्रश्न 7वा आपण घेत आहोत. कंसातील योग्य समूहदर्शक शब्द निवडून लिहा. कंसामध्ये शब्द दिलेले आहेत. लाकडाची, केळीचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा, द्राक्षांचा, मुलांचा, चावीचा, फुलांचा, सैनिकांची, पुस्तकांचा, पेपरांची आणि मेंढ्यांचा. काय ते बघायचे. चला बघूया. लाकडाची मोळी. मुलांनो बघा, तुम्ही त्या ब्रॅकेटमध्ये शब्दावर रेषा मारलेल्या दिसत आहेत. ते तुम्हाला दाखवण्यासाठी मारलेले आहेत, म्हणजे उत्तर
उत्तर लिहून झालं की त्याच्यावर पेन्सिलीने रेघ ओढा, म्हणजे उरलेल्या शब्दातनं तुम्ही शोधू शकता. हां, लाकडाची मोळी लिहिता लिहिता बघायचंय हे. केळीचा घड, समूहदर्शक म्हणजे ग्रुपमध्ये. एक लाकूड असतो, मग एक लाकूड असते, अनेक लाकडांची काय असते तर मोळी असते. एक केळं असतं, अनेक केळीचा घड असतो. एक पक्षी असतो, अनेक पक्ष्यांचा थवा असतो. एक प्राणी असतो, भरपूर सारे प्राणी असल्यावर त्यांचा कळप असतो. एक द्राक्ष असतं, अनेक द्राक्षांचा घड असतो, गुच्छ असतो ना, बंच, त्याला घड असं म्हणतात. मुलांचा घोळका ग्रुप, चावीचा जुडगा, फुलांचा गुच्छ, सैनिकांची फौज, पुस्तकांचा गठ्ठा, पेपरांची रद्दी, मेढ्यांचा केला, ऍक्च्युली मेंढ्यांचा पाहिजे, मेवर पण अनुस्वार देऊन ठेवा. मेंढ्यांचा कळप. झालं लिहून? जाऊया पुढे. झालं का? चला नेक्स्ट स्लाइडवर जाते. हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न 8 आहे, वर्कबुक पेज नंबर 15 वर आहे. प्रश्न 8, खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा, म्हणजे रायमिंग वर्ड. तुम्हाला वेळ देते, 2 मिनिटात तुम्ही शोधायचं आहे. पेन्सिलीने अंडरलाईन करा शब्दाला. मला वाटतं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. चला आपण स्लाइडवर जाऊन शोधूया. चेक करा तुमचं उत्तर बरोबर आहे का. सांडलं, पडलं, रास, मिजास, माय, साय, रानमेवा, खावा. बरोबर आहे उत्तर. लिहून घ्या बरं. उत्तर आत्ताच लिहायची आहेत, नंतर मग तुम्हाला वेळ मिळत नाही लिहायला ना. झालं लिहून. मुलांनो, वेळेअभावी आपण पुढचे प्रश्न पुढच्या स्लाइडला घेऊया. आता शब्दलेखनाचे शब्द आहेत ते चेक करून घ्या. पहिला शब्द होता घरट्यात, घरट्यात. दुसरा शब्द आहे आसू. तिसरा आहे लख, अर्धा ख दुसऱ्या ख ला लावायचा आहे. चौथा आहे उडून या, डू पहिला नी पहिला. आणि पाचवा शब्द होता गुण्या गोविंदाने, अर्धा न य ला लावायचं आहे. गु पहिला गो आणि वी वर अनुस्वार आहे आणि वी पहिला आहे. गुण्या गोविंदाने एकच शब्द होता. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरं लिहून घेणार आहोत.
धन्यवाद.